राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ताज्या 50 झटपट ठळक बातम्या। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जीव गमावला, भरपाईसह सरकारी नोकरी मिळणार, 25 लाख रुपयांची दिली जाणार आर्थिक मदत, राज्य आपत्ती म्हणून मिळाली आता मान्यता। शेतकऱ्यांची पिवळे सोने, करपेंच्या कचाट्यात धुके वाढल्याचा परिणाम, कृषी विभागांचे मार्गदर्शन, विविध महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्या करून देखील करपा आटोक्यात येईना। कांदा चाळ योजनेसाठी मिळणार 50% अनुदान, अर्ज करण्याचे कृषी विभागांचे शेतकऱ्यांना आवाहन। सर्व अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींना सरसकट लाभ द्या, मराठा रिपब्लिक संघटनेचा मोर्चा। गायगोटा बांधकामाला सुधारित अनुदान लागू करा, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांची मागणी। तलाठ्यांची सही शिक्का कशाला, 15 रुपयामध्येच डिजिटल सातबारा मिळणार, अडवणूक होण्याचा विषयच नाही, शासकीय कामासाठी देखील आता डिजिटल सातबारा ग्राह्य धरण्यात येणार। कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना बँकांकडून नोटिसाद्वारे तगादा, यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार। दूध उत्पादकांचे अडकले 60 लाख रुपये, शासनाकडे अनुदानाची रक्कम अजूनही थकीत। शेतकरी अवकाळींच्या मदतीपासून वंचित, गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। आयुष्यमान भारत कार्डापासून लाभार्थी वंचित आहेत, निकष यादीमधून आधार कार्डचा घोळ कायम। किडे, आळ्या आणि बुरशी लागलेली काळी ज्वारी आणि तांदळांचे राशनमधून वाटप, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रकार। सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरूच, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बीजवाई सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 6,000च्या खाली। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, आमदार आनंदराव बोंढाळकर यांची हिवाळी अधिवेशनामध्ये मागणी। योग्य दराअभावी कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरातच पडून, पैशाअभावी शेतकऱ्यांचे वर्षभरांचे आर्थिक नियोजन बिघडले। कापसाला सध्या 7,000 रुपये भाव आहे, तुमच्या जिल्ह्यात 100-200 रुपये कमी जास्त असू शकतो। कामांचे दिवस आता 100 वरून 125 वर, केंद्राने आमच्याच 32 योजनांची नावे बदलली, काँग्रेसचा हल्लाबोल। वाढीव ऊस दरासाठी चक्का जामचा इशारा, 2,750 रुपये ऊस दर देण्याची केली मागणी। आवक घटल्याने कन्नडचे टोमॅटो मार्केट तात्पुरते बंद, तालुक्यातील शेतकरी अडचणीत, आवक वाढल्यानंतर पुन्हा सुरू होणार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। अनुदानासाठी निधी कधी मिळणार, शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। 1,320 लाभार्थी शेतकऱ्यांना 8 डिसेंबरपर्यंत 8,75,12,224 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे। उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी सद्यस्थितीत निधी शिल्लक नाही, त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये जिल्ह्यात कृषी यंत्रे व अवजारे खरेदी केलेले लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी 3,50 लाख रुपयांचा निधी मिळवण्याची मागणी करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील अपडेट। तुरीचे भाव जानेवारीमध्ये कमी होण्याची शक्यता, तूर बाजार स्थिर आहेत, मागणी मात्र कायम, मोठ्या चढ उतारांची शक्यता कमी, 14 जानेवारीपर्यंत खरेदीमध्ये तेजी राहणार आहे। पुढील आठवड्याचा भाव अंदाजे बघू शकतात। लेमन तूर 6,240, नागपूर बिल्टी 6,650 रुपये। सोयगाव तालुक्यामध्ये मक्का खरेदीची नोंदणी प्रक्रिया मंदावली, काल होती नोंदणीचा शेवटचा दिवस, पुढील आठवड्यामध्ये प्रत्यक्ष मक्का खरेदीस होणार प्रारंभ। शेती कामामध्ये मृत्यू, अपंगत्व झाल्यास महाडीबीटीमुळे तातडीचा दिलासा, अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट। 7/12 हीच जमिनीची कुंडली, मुख्य सचिव देणार निर्देश, काल महत्त्वाची बैठक पार झाली, प्रशासन यंत्रणेची धावपळ, 30 वर्षात 7/12 झालेल्या सौद्याबाबत सूचना देणार सचिव। UDID नसलेल्या 6,000 लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार, दिव्यांग निराधार योजना दर महिन्याला 2,500 रुपये मिळणार। मक्का पिकावर अमेरिकन लष्करी अळींचे संकट, शेतकऱ्यांची चिंता वाढली, यंदा मक्का क्षेत्रामध्ये वाढ झाली। उंबरठा उत्पादनाची आट ठरत आहे, पीक विम्याला अडसर, शेतकऱ्यांचा विमा हक्क कागदपत्रीच लाभ मिळवण्याची शक्यता मात्र धूसर, कोणतीच अट नको, सरसकट पीक विमा द्या।
वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम, भाव कमी, त्यात करपा रोगांचा प्रादुर्भाव. गहू व हरभरा पिकांसाठी वाढती थंडी ठरत आहे लाभदायक. केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मात्र संकट. थंडीचे प्रमाण असेच राहिले तर उत्पादन घटणार. पीक विम्याच्या जाचक अट्टेमुळे रब्बीबाबत शेतकरी उदासीनता. नुकसान भरपाईच्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. घरकुलांचे अनुदान हप्ते 5 महिन्यांपासून थकले म्हणजेच की थांबले. लाभार्थी पंचायत समिती चक्रा मारून झाले बेजार. लाभार्थींना निकषाप्रमाणे घरकुल मिळते, परंतु नंतर मात्र अनुदानासाठी कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात. सिंचनासाठी दिवसाला 8 तास वीज, पण कृषीपंप चालेना. कमी दाबाच्या विजेचा परिणाम. वीज असून देखील शेतकरी सिंचनापासून त्रस्त. अतिवृष्टीग्रस्तांसाठी अनुदान थेट खात्यावर. प्रक्रियेविषयी मार्गदर्शन. ई-केवायसी करण्याचे तहसीलदारांचे आवाहन. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ जमा करा. त्यांच्या खात्यात तात्काळ अनुदान द्या. आमदार जावळींची मागणी. लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरची शेवटची तारीख देण्यात आली. सत्यप्रत म्हणजेच की झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. मळणीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी संकटात. उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. फार्मर आयडी नोंदणी मंदावली. शेतकऱ्यांना ओळख कधी? ॲग्रिस्टेक योजना. जिल्ह्यामध्ये 2.45 लाख शेतकऱ्यांची नोंद. 3000 फेरीवाल्यांना कर्ज कधी? आचारसंहितेत 2000चे प्रस्ताव अडकले. फेरीवाले आत्मनिर्भर कधी होणार? मागील 6 महिन्यामध्ये 8499 विक्रेत्यांना स्वनिधीचा आधार. बँकांकडून चाल ढकल. 600 चौरस फुटांचे भूखंड असेल तरच, म्हणजेच की जमीन असेल तरच आता घरकुल मिळणार. दुसऱ्या टप्प्यात निकष लागू होतील. घरपट्टी पाणीपट्टी करारवर 50% सवलत. 31 डिसेंबरपर्यंत भरून घ्या घरपट्टी आणि पाणीपट्टी. कापूस उत्पादकता मर्यादेमध्ये वाढ. हेक्टरी 23,000 क्विंटलची मर्यादा देण्यात आली. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मनरेगात 772 हेक्टर फळबाग लागवड. 2 विभागाची अधिकारी लढाई. हरले 106 शेतकरी. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. ऐन उपवासाच्या महिन्यात भाज्यांच्या दरवाढीचा भडका. अतिवृष्टीमुळे भाज्यांवर परिणाम होत आहे. गृहिणीचे बजेट कोलमडले. आजचे भाज्यांचे दर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. कर्जमाफीसाठी शेतकरी आयकरदाता नसल्याची अट लावणे अयोग्यच. इतर माध्यमातून भरलेला आयकर ग्राह्य धरू नये. शेतकऱ्यांची मागणी. 30 जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी 100% होणार. मदतीसाठी वंचित. 83,000 शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. आमदार राम भदाने यांची अधिवेशनामध्ये मागणी. धुळे जिल्ह्यातील अपडेट. सिलेंडर वितरणामध्ये 70% झाली घट. हजारो ग्राहकांना बसला याचा मोठा फटका. 19,000 शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी. 13,40,65,000 रुपयांचा निधी नुकसान भरपाईसाठी देण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अनुदान जमा होणार. परभणी जिल्ह्यामध्ये 1.60 लाख म्हणजेच की 1,60,000 शेतकरी नुकसान भरपाईपासून अद्यापही वंचित आहेत. आमदार राजेश विटेकर यांनी उपस्थित केला विधानसभेमध्ये प्रश्न. परभणी जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांना रडविल्यानंतर कांदा होतय किमतीमध्ये लाल. बाजारात किलो मागे 10 रुपयांनी वाढले भाव. कांद्याला सध्या मार्केटमध्ये क्विंटल मागे 2,200 रुपयांचा भाव आहे. PM किसान सन्मान योजनेतून अनेक शेतकरी बाद होतील. कृषी विभागाकडून माहितीसाठी प्रतिसाद नाही. 24 तास शेतीपंपासाठी वीज पुरवठा करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करणार. प्रभाकर पेटे यांची मागणी. हळदीवर तांबेरा आला. शेतकरी चिंतेत सापडला. जवळा परिसरामध्ये पीक वाचवण्यासाठी धडपड. पानावर तपकिरीने तर काळपट डाग पडत आहेत आणि कालांतराने पाने वाळून पिकांचे नुकसान होते. खताच्या किमती वाढल्या. गत वर्षीच्या तुलनेत 380 रुपयांची झाली वाढ. शेतकरी हतबल. रब्बीच्या नियोजनाचा प्रश्न गंभीर. बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकांनी मनमानी शेतकऱ्यांच्या खात्यातून सक्तीची वसुली. भंडारा जिल्ह्यातील अपडेट. 76,000 शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टेक काढणे शिल्लकच. अनुदानाला अडचण. अनेकांनी वेळीच काढले होते कार्ड. परभणी जिल्ह्यातील अपडेट.
घरकुल लाभार्थी जागा खरेदीसाठी शासन देणार 50,000 रुपये व्यतिरिक्त अनुदान. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महत्त्वाची सवलत. बांधकामात स्वयंपाकघर आणि शौचालय अनिवार्य पाहिजे.